बऱ्याच वर्षानंतर गावभेट दौरा काढायची वेळ आली. कार्यक्रम मोठा आहे, गाव बारकं आहे. भगवानरावनी त्यांच्या नेहमीच्या त्यांची जी नेटवर्क आहे आणि सर्वांना या भागातला तरडगाव जिल्हा परिषद गटातले बहुतेक सगळे गाव बोलवून प्रमुख कार्यकर्ते, त्यांचे सहकारी आणि फार मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आपल्या बहिणी. कार्यक्रमाला मी कधी काही करत नाही. मी भगवान पाटलांना सांगत होतो की पाटील, पत्रिकेवर नाव टाकलं तर 1-2 दिवस आधी मी तारीख दिली म्हणजे काय पत्रिकेवर नाव लगेच टाकायची घाई करू नका. स्टेजवर यायचं आणि म्हणायचं मला पुण्याला जायचंय, मला मुंबईला जायचंय, मला कुठं जायचंय. माझ्यासारख्याला पटत नाही, आवडत नाही. 30 वर्षात मी केलेलं नाही. कार्यकर्ते म्हणतात 5 मिनिटं येऊन जा. 5 मिनिटात एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी मी जाऊच शकत नाही आणि गेलो तर 5 मिनिटात परत उठणार नाही, माझी पद्धत. बऱ्याच जणांना याचा अनुभव आला असेल की मी येत नाही. त्याचं कारण असं आहे की राज्य पातळीवर काम करताना काहीतरी दुर्लक्ष होतं. दीपकरावांचे सारखे आमदार होते, संजीव राजांचे सारखे तालुका सांभाळणारे कार्यकर्ते होते आणि फार मोठी ताकद असलेले गावागावातले आणि पैठण शहरातल्या कार्यकर्त्यांची फळी आपण 30 वर्षाची निर्माण केली. मुंबईतनं काय जे लागत होतं ते मी पुरवत. हे लोकांच्या पर्यंत कुठेही करप्शन न करता जाण्याचं काम हे दोघं जण करत. आज हे आपलं शिडी होती, मुंबई दिल्ली फलटण, फलटणचे गल्लीबोळ, प्रत्येक गाव तुटलेली. दुसऱ्या विचाराचे आमदार आलेले. या आमदारांनी आपण काय करणार आहे ते सांगायच्या ऐवजी रामराजांनी काय केलं हे प्रश्न विचारतो. त्यांचे नेते जे आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. आमदार आहेत ते घड्याळावर आहेत. मी स्वतः कुठला आमदार असेल तर घड्याळाचा आमदार आहे. अशी विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झालेला पैठण तालुका. तरुण पिढीला माझं या कार्यक्रमाच्या नीतीने आव्हान आहे की तुम्ही हे बघितलेलं नाही की एकेकाळी असा हा तालुका विचित्र होता की प्रसिद्ध कशासाठी होता वाटत? ऊसासाठी, कारखान्यासाठी. पवार साहेब कित्येक वेळा बोलवून दाखवलेले की या आमच्या शेजारी पैठण तालुका जो आहे त्याचं राजकारण आम्हालाच कळत नाही. कारण आदल्या दिवशी एक ठरतं, दुसऱ्या दिवशी तिसरं. गटबाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा तालुका, गटबाजीतनं बाहेर काढायचं, गावोगाव पसरलेल्या भांडणा मारामाऱ्या या थांबवायच्या, हे आमचं पहिलं उद्दिष्ट होतं. आणि आम्ही तिघं राजकारणात पडलो. आम्हाला तिघांना जर राजकारणात करिअर करायचं असतं, कारकीर्द करायची असते. माझे आजोबा कैलासवासी मानवजी राजे असते तेव्हा तुम्ही तर 67 साली 68 साली ग्रॅज्युएट झालेला माणूस. मला काही करिअर करायचं नव्हतं. आम्ही आलो. शिवाजीराजांनी आम्हाला बोलवून घेतलं. संजयराजांचे वडील कारखान्याचे सातत्याने आपले श्रीराम कारखान्याचे 19 वर्ष चेअरमन होते. 2 वर्ष त्यांना आमदारकीची मिळाली. आणि हे सगळं घडत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की आता तुम्हाला राजकारणात पडायची वेळ आलेली आहे. म्हटलं आम्ही राजकारणातून करणार काय? संजय भाऊ तर लहान होते. मला ते काय म्हणाले, आमच्या तिघांच्याकडनं पहिल्यांदा शिवाजीराजांनी सांगितलं की तुम्ही एकत्र या, काम सुरू करा.
त्या दिवशी आम्ही ठिकाणी काही शब्द दिले, त्या पद्धतीने आम्ही काम करतो. आणि आम्ही काम कशासाठी करतोय, हे आम्ही राजकारणात कशासाठी आलोय, हे तरुण पिढीने जाणून घेणं अत्यंत आवश्यक. काय काम झालं, काय काम नाही झालं, हे सगळं बोलतायत. तिथं श्रेय घ्यायचा प्रश्न येतो तेव्हा श्रेय घ्यायला पुढे येणारी लोक चिकार असतात. पण तो फाउंडेशन घालणं, आज तुमचं देऊळ आहे त्याचं वर कळत दिसतोय, परंतु बेसिक मूलभूत फाउंडेशन कोणी तुमच्या पूर्वजांनी जे घातलं असेल हेच घातलं गेलं नाही तर कळत येणार कसा. आणि नेमकी तीच परिस्थिती आज तरुण वर्गाची झाली. तुम्हाला जे दिसतंय हे 30 वर्ष डोंगर दऱ्यात आपण जे फिरलो, याचा उल्लेख संजीवराजांनी केला. अहो 93 झाले, तुम्हाला मी सांगू काय, नीरा देवघर करण्याची मजा अशी आहे की मी नगराध्यक्ष नव्हतो, दादाराजन वगैरे म्हणजे शिवरूपराजांच्या वडिलांच्या बरोबर मी फिरायला होतो. 93 किंवा 95 ही गोष्ट आहे. शिरवळला नीरा देवघरचं भूमिपूजन झालं. का? हिरडोशी खोरं जिथे नदी आहे तिथे या नदीचा उगम आहे आणि हा इतिहास प्रसिद्ध खोरं आहे. अतिशय लढवई लोक तिथे राहतात. हे मुख्यमंत्र्याला येऊन देत नव्हते. अशा ठिकाणी मी एकटा पोलीस न घेता जाणारा माणूस आहे. आणि आज पोलीस 2-2 गाड्या फिरवून ज्यांच्यापासून भीती आहे त्यांनाच पोलीस संरक्षणात जाण्याची वेळ आलेली आहे. आणि आपण सगळे तोंडात बोट घालतोय. तर ह्याला काय अजून काय पाहिजे? MIDCचं आहे तेच. सगळेजण म्हणतात कमिन्स आणली. एक कंपनी नाही आल्या, कमिन्समध्ये 9 कंपन्या आल्या. आम्ही भूमिगर्जन केलं तेव्हा टाटा कमिन्स लिमिटेड ही एकमेव कंपनी होती. आज 9 कंपन्या आलेल्या आहेत. 9 कंपन्याचं भांडवल किती असेल बघा. 6 ते 7 हजार मुलं, त्यातले निम्म्याहून जास्त मुलं, बहुतेक सगळ्यात जास्त मुलं कोणाची लागली असतील तर साखरवाडीची लागली. वस्तुस्थिती आपण लागून गेली. आम्ही राजकीय विषय घेतला नाही. ती मुलं काय करतात आम्हाला माहीत नाही, ते कोणाकडे जातात आम्हाला माहीत नाही. कार्यकर्त्यांनी शिफारशी केल्या, आम्ही कार्यकर्त्यांची तोंड बघितली, कामं केली. आज त्या कमिन्सच्या मागे हात धुवून लागलेली लोक आहेत. तर माझं तेच म्हणणं आहे. आता बोलणार नव्हतो मी या सगळ्या गोष्टी, पण एक जबाबदार अधिकारी म्हणून या तालुक्यात आलेल्या नवीन प्रांताने काय म्हणावं कमिन्सच्या लोकांना की मी तुमचं पाणी तोडलं. मला राहावलं नाही, मी कधी त्यांना अजून भेटलेलं नाही, भेटायची इच्छा नाही. त्यांना शुभेच्छा तेवढं दिल्या होत्या. आलाय म्हणलं जिल्हा असा आहे, बॅलन्स ठेवा. कमिन्सचं पाणी तोडा म्हणजे 6000 लोकांच्यासाठी हे पाणी तोडणार आहेत. तर कोणासाठी तोडणार आहेत? माझी खासदार, आत्ताचे आमदार. आणि कारण काय? ठेका बदला. ठेका कोणाला द्या? सुरवडीला देऊ? सुरवडीकर जे आहेत त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. कारण या साखरवाडीच्या वास्तूला काय जो शाप आहे मला काही कळत नाही. तिथं कोण स्थिर राहतच नाही त्या कारखान्यात. आज 2500वर न गळणारा कारखाना 8,000-9,000वर जातोय. पुढच्या 2 वर्षात हा 20,000वर जाईल. तुम्हाला जे रांग लागायला लागते ना आजकाल, ऊस तर वाढला. का वाढला? यांनी म्हणायचं पाणी बारामतीला दिलं आणि बारामतीच्या नेत्यांनी त्यांचाच प्रचार करा. आम्हाला म्हणायचं पाणी चोर आहे. आणि खालच्या लेवलला 4 कारखाने आले. 2च्या ऐवजी 4 कारखाने झाले. मान्य. पहिल्यांदा श्रीराम होता, पहिल्यांदा साखरवाडी होती, मग शरीर आलं, मग उपळव्याचा एक थोड मोठा कारखाना आहे तिथं आला. पाणी कमी झालं ते कारखाने चालले कसे? साधे हिशोब सांगा बघून. आज सबंध पट्टा कापडगाव पासून अगदी भाडाळेपर्यंत जिथं नीरा देवघरचं पाणी येणार आहे, पाईपलाईन मधनं येणार आहे, या पाण्यातले कित्येक सर्वे नंबर असे आहेत की हे 2 बालकवडीने बेसतात. अनपट साहेब इथं बसलेत. मी गेल्यावर विचारतो, तुम्ही आहे कुठं? नीरा देवघरमध्ये. पाणी कोणाचं घेत आहे? आता किती ऊस लागला? 1000 एकर ऊस लागला. आणि हे म्हणतात पाणी आणलं, हे आणलं, ते आणलं. बरं आणलं तर आणलं म्हणायचं तर काय फलटण कांड माळशिरसाठी द्या, तर म्हणायचं इकडं द्या, तिकडं द्या, अमुक करा, तमुक करा. अहो कष्ट घेतले आणि त्याग केला फलटणच्या लोकांनी. त्यांचं पाणी घेऊन तुम्ही तुमची खासदारकी
मिरवण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा माणसाच्या मागे लोक जाणार असतील, ज्याला कारखाने नको आहेत, शाळा नको आहेत, अमुक नको आहे. साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. गडचोली नावाचं पैठणमध्ये मोठं मैदान, ते आता ताब्यात घ्यायचा प्रयत्न चालला. का? मैदान आहे मुरुजी कॉलेज, मुरुजी हायस्कूल. तिथे पैठणमधली काय बाकीची मुलं खेळत असतात, कोण नाही म्हणतात. ह्या सद्गृहस्थानी एक गोष्ट नीट केलेली आहे. ही गोष्ट त्यांनी मला एकदा समजावून केली असेल तर सत्तेचा गैरवापर करून, जे आम्ही स्वप्नात कधी बघितलं नाही की सर्वसामान्य माणसाला सत्तेचा आणि पोलिसचा आणि रेव्हेन्यूचा कसा त्रास होईल, याच्यासाठी सत्ता यांना पाहिजे. आणि ती एक प्रशासकीय दहशत या तालुक्यात जी नेमली गेलेली आहे, सुरू झालेली 19 सालपासून, ह्या दहशतीला आपल्याला उत्तर द्यायला लागणार आहे. आणि हे काम मतदारांचं जेवढं आहे त्याच्यापेक्षा कार्यकर्त्यांनी बाहेर पडून ज्या जिद्दीने भगवंतराव 91 सालपासून आपण सुरुवात केली. भगवान, तुझं वय किती होतं तेव्हा? 20 वर्षाचा होता. आज 30 वर्ष झाली, 50ला. आमच्याकडे काय होतं? काही नव्हतं. संजीवांना कोण ओळखत नव्हतं, मला कोण ओळखत नव्हतं. हळूहळू ओळखी वाढत गेल्या, लोकांचा विश्वास मिळाला. जुनं गटातटाचं राजकारण तुम्हाला भोगायला लागलं. आता आमचं तुम्हाला पटलं नसेल, आमचं तुम्हाला जर काही राहिलं असं वाटलं असेल तर आम्हाला येऊन सांगा. पण मुद्दा असा आहे की तालुका ज्यांच्या घशात घालायचा प्रयत्न जाणीवपूर्वक चाललेला आहे. हा कोणाचा चाललाय मी तुम्हाला योग्य वेळेस सांगेन. 4 कारखाने आहेत. श्रीराम आणि साखरवाडीचा बंद पडला, कोणाचा फायदा होणार आहे? साधा विचार करा. हे 2 कारखाने जर बंद पडले तर कुठल्या कारखान्याचे फायदे होणार? तुम्हीच विचार करा. हे गणित असते की आत्मकेंद्रित स्वतःच्या भोवतीच सगळं त्यांना राजकारण पाहिजे. का? तर लोकांचं भलं व्हावं ही भावना त्यांच्या डोक्यात नाही. माझं भलं होऊन मी अजून किती वाढतोय, माझी प्रॉपर्टी किती वाढते, माझा अजून कुठं वजन दिल्लीत असतील. तुम्हाला मी एकच सांगायला आलेलो आहे की मी काही तसा घाबरणारा माणूस नाही. आणि मी पराभव लोकशाहीचा झालेला आहे. माझ्या कामाच्या स्वरूपात लोकांनी जे काही मिळवून मला दिलेले आहे ते त्यांच्या मनातनं आणि हृदयातनं कधी जाणार नाही, हा विश्वास असल्यामुळे ज्या दोघांनी आम्ही 91 साली 3 भाऊ कामाला लागलेलो. आता आमची पुढे इथं विश्वजित राजे बस. माझं वय झालंय, ठीक, डोकं संपूर शाप होते, बरंच शाप होते माझं डोकं, त्याची काळजी करू नका. फक्त मला पायऱ्या चढवू नका एवढी माझी विनंती. गुडघ्याला त्रास आहे तर का त्रास आहे? तर क्रिकेटमध्ये 20 वर्षी गुडघा दुखावला, डोंगरात घरात भरून अजून दुखावला आणि ते आता पोवायला लागते. वयात सगळंच करा. काय जे होईल ते होईल. परंतु माझ्या कष्टाने उभा राहिलेला हा तालुका की ज्याला राज्य पातळीवरनं पवार साहेब असतील, अजितदादा असतील, आणि नेते असतील, त्या सगळ्यांचं सहकार्य मिळालेलं आहे. म्हणून आज तुम्हाला फलटण तालुक्यात विकासाचा डोंगर, शिक्षणाचा डोंगर, MIDCचा डोंगर. 96 साली मी ती जमीन घेतली. प्रत्यक्ष कारखाना झाला 2004 पर्यंत. कमीच का आलं आपल्याकडे? कमी झालं त्याचं कारण होतं की 96 साली लोकांनी ऐकलं, मला जमीन दिली. त्या 96च्या रेटने कमीचला 2004ला का काय जमीन कारखाने मिळाले. लगेच त्यांनी काढलं. तेव्हाच सांगितलं की आम्ही अजून 19 कारखाने काढणार आहे. आता हे सगळं जर कमीचे लोक बघत असतील, मी तुम्हाला एक वॉर्निंग देतो, तरुण मंडळींना वॉर्निंग देतो. तुमच्या पुढे वाढवून ठेवलेलं भविष्य हे जर त्यांचं ऐकलं, हे 3 वर्ष सांगतो सातत्याने म्हणतो की नवीन वारसदार असा पाहिजे की हे सगळं वैभव टिकवायची अक्कल तर पाहिजे. आणि हृदयात ती शक्ती नसली, मनात ती शक्ती नसली की लोकांच्यासाठी आपण काम करायचंय, काय त्या खासदारकी आमदारकीचा मंत्रिपदाचा उपयोग आहे? असे कित्येक आमदार बघितलेत मी, कित्येक खासदार बघितले, येतात आणि जातात. काळाच्या या ओघात कोण कोणाचं नसतं. राजकारण हे कशासाठी करायचं हे आम्हाला मालोजीरावनी शिकवलं.
आताच्या पिढीला ते माहित नाही. अहो तुमच्या गावात नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टची जमीन किती सांगा भगवानला. अहो आलं ना, याच भागात आलं, पाडेगावपासून सगळे. आम्हालाही माहिती आहे ना. कधी त्रास दिला तर आठवते का? साखरवाडीला कोणाच्या जमिनीत, ओढला कोणाच्या जमिनीत. अहो किती सांगायचं शंकरराव. मालोजीरावने जे केलं की जनता ही जनता असते. तुम्ही ज्या घराण्यात जन्मलाय, तुम्ही अभिषेक करून झालेले राजे आहात आणि राजे असला तर राजाने जनतेची काळजी घेणं हे काम आहे. आणि तीच परंपरा आम्ही पुढं या लोकशाहीत चालवतोय. नेमकी तीच परंपरा करायला 30 वर्ष लागली. ही राजकीय संस्कृती आपण निर्माण करायचा प्रयत्न केला. आज ही राजकीय संस्कृती त्याच्यात भविष्य. शिक्षणात काय, इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं ते सुरू केलं, शेती शाळा झाली सुरू केली. हे सतत सत्तेत असताना यांनी किती शाळा काढल्या, किती कॉलेज काढली. जे मिळते ते दुसऱ्याच मिळते. आयत्या पिठावर रेघोट्या महाराजा. याच्यात जर स्पर्धा लागली तर आपल्या तालुक्यात सगळ्यात पुढे जाईल. आणि ह्या माणसांच्या पासून, त्यांच्या अवतारापासून, त्यांचा जो दिमाग आहे, या दिमागापासून तरुण पिढीला आत्ता मिळालेल्या तुम्हाला कदाचित किंमत नसेल. परंतु हे जेव्हा नष्ट होईल, तुमचं आलेलं पाणी नीराजवळचं असेल नाही तर भाटघरचं असेल, हे सोलापूर जिल्ह्यातल्या अजून तालुक्याला जाईल. तुम्ही सुरू केलेले कारखाने, आम्ही भगवान प्रल्हाद पाटील म्हणतात, अहो मी गेलोच नव्हतो श्रीराम कारखान्यात, आपलं त्या साखरवाडी कारखान्यात. त्यांचे चिरंजीव माझ्याकडे 15 वेळा आले. आत्ताच्या बीजेपी मध्ये गेले. त्यांना विचारा की कधीतरी खोटं बोला, मी किती रामराजांच्याकडे गेलो, कधीतरी. हे बी खोटं बोलतात, कधीतरी खरं बोला. मी त्या सगळ्यांनी आलेले साखरवाडीची सगळी लोक, कामगार सगळे, मी खंडाळा तालुक्यात बसलो होतो, तिथं आले, म्हणाले की आमच्या ह्याच्यात लक्ष घाल. काय झालंय, तालुक्यावर संकट आलं की रामराज, आणि रामराजावर इलेक्शनची वेळ आली की गटबाजी, पैसे. आज काय तुमच्या डोळ्यासमोर दिसते की मतदारांना एक दहशतीने गप बसवलं, कार्यकर्त्यांना घरी बसवलं, कार्यकर्त्यांना दमदाट्या करणं, आणि पोलीस आणि रेव्हेन्यू खात्याची दहशत करून मतदान कसं करावं, हे ईव्हीएम वगैरे ह्या फार पुढच्या गोष्टी आहेत. आपलं ईव्हीएम वगैरे तर सोडून द्या. ईव्हीएम काय झालं असेल ते झालं असेल, ते दिल्लीतले लोक बघतील, काय जे असेल ते लोक बघतील. आपल्या पुरता विषय आहे की मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की आमचं चुकलं असलं तर येऊन सांगा ना तुम्ही. परंतु त्यांचं ज्यांचं तुम्ही ऐकायचा प्रयत्न करताय किंवा तुमच्यावर हे मृगजळाच्या मागे लागायची जी वेळ आली आहे, त्यांचं ते भलं दिसतंय. मोठ्या गाड्या, मोठे पोशाख, सूटबुटात फिरत असतात ते, आणि तुमच्या अंगावर सूटबूट येणार नाहीये, तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण होणार नाहीये, तुमच्या मुलांना नोकरीची संधी मिळणार नाही. आणि याचा विचार कार्यकर्त्यांनी करावा की आपली गावं आपल्याला सांभाळायची आहेत की नाही. आपल्या गावाचा विकास जो झालेला आहे या सांभाळून अशा लोकांच्या हातात हा तालुका द्यायला पाहिजे की ज्याची कुवत आहे. हे सगळं विकासाचं साम्राज्य उभं केले, हे रामराजांचं साम्राज्य नाही, हे फलटणच्या जनतेला 30 वर्ष डोळ्यासमोर ठेवून उभं केलेलं साम्राज्य. त्याला अनंत अपमान सहन करायला लागले, 50 वेळा खेटे घालायला लागले. इतकं सोपं नाही. पण मी कधी तक्रार केली नाही, संजीव बाबांनी कधी तक्रार केली. पत्करलंय तर भोगायला लागतं. तुम्ही हार तुरे घालता, आनंदाची गोष्ट आहे, पण हार तुरे मागे तुमची स्वप्न असतात. तुमच्या हार तुऱ्यात आम्हाला कळतं ना. आणि आज माझे तुम्हाला एक हात जोडून मिळाले की भगवान पाटील हा कार्यक्रम घेतला, मनातल्या 4 गोष्टी अजून मला बोलायच्या होत्या. मला जायचंय, बोला काय बोला. मी तुम्हाला म्हणत होतो नका घेऊ काय. मी माझी एक पद्धत त्याच्या पुढे तुम्हाला दिसेल आणि आज ती सुरू केलेली. जाहीर सभा स्टेजवर मी गावागावात फिरणार नाही. फलटण नगर परिषदेत कुठेही कुठल्याही कार्यकर्त्याच्या घरी जाऊन लोकांच्या डायरेक्ट मिसळणारे आणि घोंगडी बैठका घेणारे, आणि मग कार्यकर्त्याच्या मनात काय असेल नसेल लोकांच्याशी संपर्क साधावा. संजय बाबा आणि दीपकराव हेच तुम्हाला करा. हे स्टेजवरचे सगळं ठीक आहे सर, लोक काय बोलतायत, लोकांच्या पर्यंत काय पोहोचतंय
लोकांच्या आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत, या लोकांनी आम्हाला जर सांगितलं नाही तर शिक्षणातच तरुण मंडळीला म्हणतो, तुमच्यापैकी या तरुण मंडळींनी जे मला हार घातला तर ते याच गावचे असतील बोल किंवा बाहेरचे कुठले, याच गावचे. त्यांना माझा पहिला प्रश्न की मला हार घातला ठीक आहे, पण तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्ता उर्फ AI किती माहिती आहे? तुमचं सगळं जग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं जग आहे. आणि ज्याला बुद्धिमत्ताच नाही आहे अशाला जर तुम्ही हे दिलं, ते कृत्रिम बुद्धिमत्ता तर राहिलीच राहिली, तर तुमच्याही भविष्याचा घोटाळा होणार आहे. आणि तरुण मंडळी म्हणा उगाच जास्त मीडिया बघू नका. आता इथं मीडियावाले बसलेत, त्यांनाच विचारा मी गेल्यानंतर की पॅकेज काय भानगड असते आम्हाला सांगा. हे पॅकेज नावाची जी भानगड आहे ना, त्या भानगडीने सगळी लोकशाही संपली बघ. आता त्या विषयावर मी काय बोलत नाही. हे आलेत बिचारे एवढ्या लांब, दादा चोरवले काही त्याच्यात नाही, परंतु दुसरा हा पॅकेज बांधरच आहे, तोही आमचाच आहे. आम्ही काय बोलणार आहे, त्याला आम्हीच मदत केलेली आहे. एक माणूस नाही की त्याला आमच्याकडनं चांगला वाईट शब्द कधी केला. त्यांचे कार्यकर्ते असतील, 30 वर्ष मी सत्तेत आहे, 30 वर्ष मी राज्यात आहे, त्यांच्या एका कार्यकर्त्याला मी हात लावलाय का कोणी उठून सांगा. मला आपलेच कार्यकर्ते म्हणतात तुम्ही काय चान्स सोडला, तुम्ही तेच करायला पाहिजे. तर बाबा आम्हाला जमत नाही, आम्ही शिकतो पाहिजे तर त्यांना मला क्लास काढा, कार्यकर्ते कसे संपवायचे. आता पुढची स्टेप काय आहे, पुढच्या इलेक्शनमध्ये फक्त बूथच ताब्यात घ्यायचं राहिले, बाकीचं काय राहिलेलं नाही. मला खरं ते सांगतो, पुढची या इलेक्शन यात कार्यकर्त्यावरच आणि लोकांच्यावरच. आमचं संपलं. आम्हाला बोलायचं ते आम्ही केलं. आम्ही तुम्हाला 91 झाले 95 झाले दिले होते शब्द ते पाळले, काही राहिले काही अपुरे राहिले. सगळंच मी करू शकलो असतो, परमेश्वर झालं असतं. पण परमेश्वराने मला जसं निर्माण केलं तसं त्यांनाही निर्माण केलेलंच आहे. परमेश्वराचं तरी परफेक्ट कुठे, 100% परमेश्वराचं अधुरं आणि विकास हे न संपणारे भोग आहे, कधीच संपत. आता एक कृत्रिम बुद्धिमत्तेचं खोळ 20 वर्षापूर्वी आम्हालाच माहित नव्हतं, तर तुम्हाला कुठं माहिती. आणि अजून ऊसाचं कृत्रिम बुद्धिमत्तेने आता लागवड करायचं सुरू झालं, शेती त्याच्यावर गेलेली आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. रामराजे किती नालायक, हा किती नालायक, त्यांनी काही केलं नाही. अरे तू काय करणार सांग ना बाबा. 19 ते 24 तू दिल्लीत होता, दिल्लीच्या कुठल्या योजना यांनी आणल्या? योजना आणल्या या राज्याच्या योजना, दिल्लीत तर काय आणलंय? काय नाही. स्वतःच्या कारखान्याचे कर्ज कशी मिटवावीत याच्यासाठी वंचनेत पडलेली लोक आहेत. त्यांच्यावर बोलण्यासारखंही काही राहिलेलं नाही. मला त्याचा कंटाळा आला. आजकाल निगेटिव्ह बोलायचं सोडून देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मलाही राहत नाही. माझी खोड काढली तर मी उलटा बोलणार, आणि किती मी ठरवले चांगले विषय केले तरी माझ्या पायावर पाय शेफ्टीवर पाय ठेवला तर मी शेफ्टी खेचणार, हे तुम्हाला मी पक्क सांगतो. तरुण पिढीला परत माझं आव्हान आहे की सावधगिरीने सगळं ह्याच्या पुढे राजकारणात, गावच्या असेल तालुक्याच्या असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही सावधगिरीने करा. भविष्य तुमचं आहे. आम्ही आमच्या पिढीचं व्यवस्थितच करून ठेवलं. हे टिकवायचंय का नाही तुम्हाला? आम्हाला तुम्ही कंटाळला असला तर सोडून तुम्ही सांगता, पण आम्हाला काही जमणार नाही, आम्हाला बदल पाहिजे. बरोबर, बदल चांगला करा ना. विनाशाचा बदल कुठं करतो? विनाश हा तुम्हाला तुमच्या करूनच घ्यायचा असला तर मी काय थांबणार नाही. मी शब्द दिलेले, संजू बाबा काही थांबणार नाही. आमच्या श्वासात श्वास येतोपर्यंत आम्ही लढत राहणार, तुमच्यासाठी लढत राहणार, तुमच्या भविष्यासाठी लढत राहणार. आणि ह्याला आपण साथ द्यावी हीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. अजून काय बोलेन तेव्हा माझा दौरा जेव्हा सुरू होईल, काही ना काहीतरी कारणाने हे पुढेच जात. आता परवा पडलेला पाऊस, नुकसान भरपाईने कधी पाऊस थांबलेत का अशी वेळेवर? बाबा तुम्ही बसला इथं, जून महिन्यात मृगाचं नक्षत्र तुम्ही बघितलंय, आता कोणी बघितलंय सांगा ना मला. एकाने हातभर करावं की मृगाचं नक्षत्र पडलंय, व्यवस्थित पडलंय, नुकसान न करता थांबलंय.
हे कशामुळे? हे नुकसान भरपाई हे सगळं बंडलबाजी हो. काय नाही, नुकसान माझी मिळते, सगळं होतं, व्हायचं तेवढं होतं, सरकार द्यायचं तेवढं देतं, ते परत काहीतरी होतं. आता अतिवृष्टी झाली, पुढचे 15 दिवस पाऊस नाही म्हणतात, तर फलटणमध्ये पाऊस सुरू झाला. कदाचित पाऊस लांबला तर जे शहाणी लोक पेरण्या करतील, पेरण्या गेल्या की परत सरकारच्या पाया. अहो, एक सगळं चक्रच बदलत गेलेले, त्यावर कोण बोलतंय का? हे कशामुळे होते याचा विचार तरुण मंडळी करते का? जागतिक तापमान वाढीमुळे आपली शेती नष्ट व्हायची, की जे परंपरेने आपले उद्योग आहेत, पिढ्यानपिढ्या आपण या शेतीवर जगलो, या शेतीला पाऊसच मिळणार नसेल, धरणं तरी भरणारच. आपल्याकडे 250 मिलीमीटर पाऊस पडला, नीरा देवघरमध्ये अजून पाणी नाही, भाटघरमध्ये अजून पाणी नाही, धोममध्ये अजून पाणी नाही, तिथे पाऊसच नाही. पाऊस पडतो या पुढच्या बाजूला पडतो. अशा परिस्थितीत जे प्रश्न आपले भविष्यातले आहेत आणि ज्याची उकल झालेली आहे, परंतु ते आपल्याला टिकवायचे, याच्या मागे राजकीय ताकद जर तरुणांनी, जशी भगवान पाटलांनी 1991 पासून आम्हाला साथ दिली, तसे भगवान पाटील सारखे कार्यकर्ते पुढे यावेत, हीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती करतो. भगिनींना नमस्कार घातल्याशिवाय आजकाल राजकारण होत नाही. किंवा लाडक्या बहिणी म्हणा, लाडक्या आई म्हणा, काय म्हणायचे ते म्हणा, फक्त आम्हाला आशीर्वाद द्या, एवढं बोलून मी रजा घेतो. धन्यवाद. पाटील, तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. बाबांनी आता आपल्याला सविस्तरपणे मार्गदर्शन केलं आणि एकंदरपणे रामराज साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या 25-30 वर्षामध्ये नेमकं या तालुक्यामध्ये काय झालं हे निश्चितपणे बाबांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि वस्तुस्थिती आहे, 25-30 वर्षापूर्वी आपण तालुक्याचं चित्र जर बघितलं असेल, रावडी गावाचं पण उदाहरण घेतलं, मग आमच्या कर्ते साहेबांनी सांगितलं, या ठिकाणी जायला रस्ता नव्हता. अशीच जवळजवळ सगळ्या गावाची परिस्थिती होती. पुढे 25-30 वर्षामध्ये, 30-32 वर्षामध्ये रामराज साहेबांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये विकासाची गंगा ही प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पोहोचली. अगदी लाईटच्या खांबापासून रस्ते असतील, सांडपाणी व्यवस्था असेल, ह्या सगळ्या मूलभूत सुविधा त्या देण्यामध्ये निश्चितपणे रामराज साहेबांना, बाबांना, आम्हा सर्वांना यश आले. आणि त्याशिवाय 25 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये नेमकं काय केलं असं जर कोणी विचारत असेल, पण ठीक आहे, विचारायला हरकत नाही. एखाद्या ज्येष्ठ माणसांनी, 75 वर्षाच्या माणसांनी, 80 वर्षाच्या माणसांनी विचारलं, आपण समजू शकतो. तर जे चुकून निवडून आले, अशी लोक जर निवडून आलेल्या 4 महिने झाले आणि ते जर विचारत असतील की रामराज साहेबांनी, बाबांनी काय केलं 30 वर्षामध्ये, याच्यासारखं दुर्दैव नाही. ज्या विचारण्या माणसाची पात्रता हवी असते, आपण 6 महिन्यामध्ये काय करू शकलो, काय पुढे 5 वर्षामध्ये काय करणार आहे, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. जे झालं नाही ते करावं. पण 30 वर्षांमध्ये काय केलं असं जर विचारत असेल, तर निश्चितपणे आपल्यासारख्या लोकांनी, आपल्या तरुणांनी अशा लोकांना योग्य उत्तर दिलं पाहिजे. महाराजसाहेबांना बोलायची आवश्यकता भासली नाही पाहिजे. आपण सर्वांनी सांगितलं पाहिजे 30 वर्षामध्ये काय झालं, 30 वर्षामध्ये काय झालं नाही मला विचारा. या तालुक्यामध्ये कमी सारी कंपनी, मगाशी त्यांनी उल्लेख केला, कमीच कंपनी आज आहे म्हणून या ठिकाणी आज हजारो कुटुंब त्या ठिकाणी आपल्या उदरनिर्वाह करतात. हजारो कुटुंबामधली तरुण मुलं मुली त्या ठिकाणी काम करतात, उद्योग व्यवसाय करतायत. त्याच्या शेतीला जोडधंदा मिळाला, जोड व्यवसाय मिळाला आणि अनेकांचे प्रपंच आज उभे करण्याचं काम हे रामराजांच्या माध्यमातून झालं. धोंबलगाव, निरादेवगाव सगळी धरणं मुळात कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापनाच किरकुण्यांच्या माध्यमातून झाली, तर रामराज साहेबांच्या पुढाकाराने झाली. रामराज साहेबांनी कल्पना मांडली आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब यांनी फलटणला या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास मंडळाची स्थापना केली. आणि म्हणून या पश्चिम महाराष्ट्राचे सगळे प्रकल्प हे जे आपल्याला दिसत आहेत ते केवळ रामराज साहेबांच्या पुढाकारामुळे, त्यांनी 50 आमदारांची, अपक्ष आमदारांची ताकद युती सरकारच्या पाठीमागे उभी केली, म्हणून ती कामं आज आपल्याला दिसत आहेत. आपल्या सर्व कल्पना की
त्या काळी कामं सुरू झाली वेगानं, कर्ज ओके काढले. मध्यंतरीच्या काळामध्ये थोडस अनुशेष निर्माण झाला आणि त्यामुळे त्या कामाला थोडस खीळ बसली, निधी कमी पडला. परंतु खऱ्या अर्थानं सुरुवात जर कामाची ती झाली नसती तर आज कुणीही जे स्वतःला जलनायक म्हणतायत त्यांना ते म्हणता आलं नसतं. आणि पाणीच नसतं आपल्याला राज्यामध्ये, आपल्या राज्याचं वाटेचं पाणीच मिळालं नसतं. मग कुठेतरी डबक्यामध्ये, पुरामध्ये डबक्यामध्ये त्यांना जावं लागलं असतं आणि डबक्यामध्ये जाऊन त्यांना ते जलनायक सांगावं लागलं असतं. अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे अशा या लोकांच्या भूलथापाला आपण बळी न पडता नेमकं रामराज साहेबांनी, बाबांनी काय केलं हे तर काम केलंच. तर मला सांगा, 30 वर्षामध्ये प्रत्येक तालुक्यातला सामान्य माणूस, या सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलं, सामान्य माणसाला स्वाभिमान त्याचा जागृत करण्याचं काम केलं आणि सामान्य माणसाला अतिशय चांगल्या प्रकारची वागणूक देऊन, ते आपल्या कुटुंबातील एक आहे, घरातील एक आहे, अशा प्रकारची वागणूक देऊन कुठंही या सामान्य माणसाला अन्याय कुठंही त्यांच्या कुटुंबाकडून, राजे फॅमिलीकडून कधी झाला नाही. परंतु याच्या उलट आपण जर बघितलं, त्या जे चोराच्या उलट्या माप आपण म्हणतो तशाच परिस्थिती, स्वतः अन्याय करायचा आणि नाव रामराज साहेबांचं, स्वतः घोटाळे करायचे, नाव रामराज साहेबांचं. साखर कारखाना असेल, बाकी सगळ्या कुठले उद्योग असतील, स्वतः उद्योग करायचे. मला सांगा, साखरोडी कारखान्याचा तुम्ही विषय काढला, साखरोडी कारखाना रामराजाचा तसा डायरेक्ट काही संबंध नव्हता. स्वतः ते कारखाने चालू होते. त्या कारखान्यामध्ये काय करायचं, ऊस कसा, साखर कशी द्यायची, चेअरमन असल्यानंतर कसं वागायचं, कसं म्हणजे काय काय करायचं, हे काय महाराज साहेबांनी त्यांना सांगितलं नाही. शेवटी चेअरमन असू द्या, कुठल्या कारखान्याचा, सोसायटी असू द्या, कारखाना असू द्या, तो विश्वस्त असतो. लोकांनी आपल्या हातात सत्ता दिली, ती सत्ता निरपेक्षपणे, निस्वार्थीपणे सांभाळायचं काम त्या चेअरमनचं असतं, संचालकाचं असतं, सरपंच असतं. ते जर काम आपण करत नसू आणि आपल्याकडून जर चुका होत असल्या ना, आपण जर दुसऱ्याला जर आपण नावं ठेवत असू, तर या राजकारणामध्ये आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की नेमकं खरं कोण, खोटं कोण. आणि हे लक्षात घ्या तुम्ही, हे सगळ्या गोष्टी, जसं साखरवडी कारखाना जशी परिस्थिती निर्माण झाली, शेतकऱ्यांच्यावर संकट ओढवलं, तसंच काही दिवसांमध्ये आपल्याला संकट पुढच्या काळामध्ये दिसणार आहे. परंतु ज्यावेळेस आपल्याला काही संकट आलं ते आपल्या सगळ्यांना रामराज साहेब दिसतात, पण संकट दूर झालं की मात्र आपण त्याचा आपल्याला विसर पडतो. ह्या गोष्टी मात्र आपल्या लक्षामध्ये ठेवल्या पाहिजे. तर मी अधिक बोलणार नाही, अनेक गोष्टी सांगण्यासारख्या महाराज साहेबांना वेळ नाही. एकच सांगेल, भगवानराव होळकरकर तर जवळजवळ 95 सालापासून भगवानराव होळकर महाराज साहेबांच्या बरोबर आहे. 92 सुरुवात. आणि भगवानराव होळकर कसे, तुम्ही भाषण करत नाही, पण काम मात्र जास्त करताय. पण भाषण सुद्धा ते चांगलं करू शकतील, कारण मंत्र्यांनी आपण बघितलं, कृषी उत्पन्न बाजार समितीची टीका झाली, त्याचे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आधी चांगल्या प्रकारे उत्तर दिलं. त्यामुळे भाषण सुद्धा तुम्ही करायला शिका, सुरू करा आणि कामही तर कमी पडू नका. दोन्ही चाललं पाहिजे. निश्चितपणे या गावाच्या विकासाबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत. मला एकच सांगायचं की आपण झालं गेलं विधानसभेला काय झालं विसरून जाऊन भविष्य काळामध्ये आपल्याला येणाऱ्या सर्व निवडणुका एक दिलाने रामराज साहेब नेतृत्वाखाली पार पाडून पुन्हा एकदा राजकाठीची ताकद आपण दाखवून देऊया, एवढी आपल्याला आवाहन करतो, विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. या ठिकाणी हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आणि नेहमी कार्यक्रम आयोजित करत असताना किंवा या भागामध्ये काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे काम करत असणारे आपल्या गावचे सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती माननीय भगवानराव होळकर, त्यांचे सर्व सहकारी, ग्रामपंचायतीचे त्यांचे सर्व सहकारी, त्यांच्या उपसरपंच, त्यांचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे रावडी विविध कार्यकारी संस्थेचे चेअरमन शिंदेसाहेब, शिवाजीराव शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी हा कार्यक्रम आपण अत्यंत उत्तमपैकी या ठिकाणी आपण आखलेला आहे आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम चाललेला आहे. सर्वप्रथम या ठिकाणी जगन्नाथ आप्पासाहेब करचे यांनी वयाची अमृत महोत्सवी सत्कार 75 वर्ष पूर्ण केली. आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून त्यांना अत्यंत उत्तम आयुष्य लाभो आणि ते अत्यंत सुखासमाधानाचा भरभराटी जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो.
वसंत काकांनी मला आत्ता बसल्या बसल्या सांगितलं की ते त्यांच्यात 1 वर्ष मागं होते करडगावला शाळेत, फक्त ते एमकॉम झाले आणि बँकेमध्ये त्या ठिकाणी सर्व्हिसला लागले. आता त्या काळामध्ये एमकॉम होणं ही गोष्ट फारशी त्यावेळेला फार ऐकिवात नसायची. आता बुरुंगे सरी एमकॉम आहेत, 75च्या पुढं ते सुद्धा गेलेले आहे. परंतु 75वी बुरुंगे सर तुम्ही काही साजरी करण्याचा योग काय आम्हाला दिला नाही, तो भाग वेगळा आहे. परंतु त्या काळामध्ये एमकॉम सहसा असं कोणी करत नव्हतं. त्या काळामध्ये एमकॉम करून आपला एक ग्रामीण भागातला, आज आपण त्याचा ज्या वेळेला तुलना करतो आज काही विशेष वाटत नाही, पण तो काळ वेगळा होता. शिक्षणाचा प्रसार, शिक्षण घेणं हे थोडंसं फारसं आपल्याला दिसत नव्हतं आणि त्या काळामध्ये एमकॉम करून बँकेमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची सर्व्हिस करणं एक आदर्श निश्चितपणे आपल्या तरुणांसमोर या ठिकाणी जगन्नाथ आप्पासाहेब खर्चे यांनी निर्माण केलेलं आहे एवढं मात्र निश्चित आहे. आणि त्यामुळे त्यांचाच आदर्श घेऊन या ठिकाणी अनेक तरुणांनी त्याप्रमाणे काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो. विकास कामांच्या बाबतीत भगवानराव कधी मागं नसतात आणि ते सगळ्यांकडून विकास कामं कशी काढायची ह्याची जर हातोटी कुणाकडे असेल तर ती निश्चितपणे आपल्या सरपंचांकडे आहे. आणि ती लोकोपयोगी कामं त्यांचा जो घर असतो आणि ते अगदी रामराजेंपर्यंत जाऊन सुद्धा भांडत असतात, पण भांडण फक्त विकास कामांसाठी असतं, सार्वजनिक कामासाठी असते, मुद्दाम मी सांगू इच्छितो. आणि आजपर्यंत त्यांचा आमचा संबंध राजकारणात आल्यापासून या परिसरातून आपण कधीही कमी पडलेलो नाही, हे मुद्दा म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो. अनेक निवडणुका झाल्या त्यात तर आपण आघाडीवरती होतो, पण अनेक अडचणीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा रावडी खुर्द कधीही मागं नाही. आणि त्याचं कारण भगवानराव होळकर आणि त्यांना आपण सहकार्य करत असणार आहे. आपण सर्वजण आहात, वडीलधारी मंडळी त्यांना मार्गदर्शन करत असणारी ती सर्व आहेत आणि त्यामुळं कधी आपण या परिसरात मागं पडलो नाही. आणि त्याचं प्रमुख कारण आहे की आपण सर्व मंडळी तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणींना उभं राहतात, त्यांच्यासाठी काम करतात आणि त्यामुळं आपण कमी पडत नाही. सातत्याने संपर्क लोकांबरोबर ठेवला आहे तर आपण कुठेही कमी पडत आणि वस्तुस्थिती आणि नेमकी तीच गरज इथून पुढच्या काळामध्ये काम करत असताना आपल्या सर्वांना करावी लागते. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये थोडासा अपयश आपल्या जरी पदरात आलेलं आहे तरी सुद्धा कुठे खचून न जाता आपण ताकदीने जर काम करत राहिलो तर आपण कमी पडू शकत नाही. ते आजचा कार्यक्रमही दर्शवतो. रावडी खुर्द किती मोठं गाव आहे आपण सर्वजण जाणतो, परंतु गावातली नाही या संपूर्ण परिसरातली झाडून या ठिकाणी भगवानराव तुम्ही लोक गोळा केले, ते कशाचाच होता. आपला गटच एवढा मोठा आहे आणि मी अनेकदा सांगतो की राजे गटाचा पराभव कोण करू शकत असेल तर राजे गटच करू शकतो, दुसरा तिसरा कोणी करू शकत नाही. फक्त आता तेवढंच टाळा म्हणजे कुठं अपयश येण्याचं कारण. मी आलो त्यावेळेला रेश्माताईंचं त्या ठिकाणी भाषण चालू होतं आणि जी काय परिस्थिती आहे, औद्योगिक परिस्थिती आहे, ही त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला कथित केली आणि वस्तुस्थिती आहे. काही मंडळी नुसता भास निर्माण करताय, पण तो अशा प्रकारे भास निर्माण होतोय की ते काय खरंय का काय असं वाटायला लागतं. आणि तिथं आपल्याला ठामपणे उभं राहून ते कसं खोटं हे निक्षून सांगण्याची तेवढीच गरज. पाण्याचा प्रश्न आहे, आज मी तो प्रश्न आजच्या कार्यक्रमात काढत नाही, पण भगवानराव आपल्याला तो प्रश्न हा हातात घेऊन पुढं जावंच लागणार आहे. आणि नीरा देवगरचं पाणी जे इतरत्र देण्याच्या दृष्टिकोनातून अनेकांचे जे प्रयत्न चालू आहेत ते काही झालं तरी हाणून पाडावं लागलं. तुम्ही थोडंफार ऐकून असाल, जे पाणी कमी पडणार आहे ते तुम्हाला पण कमी पडणार आहे, याची भरपाई कशी करायची आणि त्या दृष्टिकोनातून विचार करूनच आपण पावलं टाकली. आणि ते जर कोण करू शकत असेल तर रामराजे साहेबच करू शकतात, एवढंच लक्षात ठेवा. आणले पाणी त्यांनीच, धरणं त्यांनीच बांधली. आता कुणी पाणीदार आणलेल्या पाण्यावर होत असेल तर तो वेगळा विषय. म्हणायला सोपा आहे, जननायक म्हणायला सोपं आहे, सगळ्या सोप्या गोष्टी झाल्या आणि या सगळ्या सोप्या गोष्टींमधून खोटा अभाव निर्माण करणं सुद्धा आता एक प्रकारे ह्या डिजिटल युगाच्या माध्यमातून सातत्याने एकच गोष्ट डोक्यामध्ये बिंबवून त्या ठिकाणी अनेक तरुणांना मागचे कष्ट, मग नीरा देवगर असेल, धोंबलकोडी असेल, पुनर्वसनचे विषय असतील, अनेक जे विषय माहितीच नाही
आता मला वेळ जास्त आपला घ्यायचा नाही, तर आपण आणखी खोलात जाऊ शकलो असतो. तर रामराजे साहेबांना माहिती आहे की नीरा देवघर धरण काही त्या ठिकाणी पैसे टाकले म्हणून झालं असं होत नाही. अनेकांचं पुनर्वसन करावं लागलं. धोमदलकोडी धरणातून अनेक गावांचं पुनर्वसन करावं लागलं. त्यांना जाऊन त्या ठिकाणी पटवावं लागलं आणि त्यावेळेला डोंगरात जाऊन त्यावेळेला रामराजे साहेब असतील, त्यावेळेला थोपटे साहेब असतील, ही मंडळी तिथपर्यंत पोहोचून त्यांना त्या ठिकाणी समजावून सांगून ज्या वेळेला त्यांनी मान्यता दिली त्यावेळेला धरणांच्या कामाला सुरुवात झाली. म्हणजे पैशाची त्या ठिकाणी सोय करायची, पुनर्वसित लोकांना त्या ठिकाणी समजावून सांगायचं आणि ते प्रत्यक्षात घडवून आणायचं, एवढं महत् कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. थोडक्यात मला आपल्याला सांगायचं. त्याचं कारण असं आहे की आपल्या डोळ्यासमोरच नाही, आपण बघतोय की आले, पण आले पण ते कुणामुळे आलं, किती कष्ट घेतले, पैसे कशी उभा केली याची माहितीच आपल्या कुणा. उद्योग त्या ठिकाणी आज कमी दिसायला लागला, परंतु त्याच ठिकाणी MIDCची स्थापना झाली त्यावेळेला तिथे एकही उद्योग येत नव्हता. अनेक उद्योगांना त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी अनेकदा गेलोय आणि अनेक उद्योग त्या ठिकाणी यावेत, मोठे उद्योग यावेत म्हणून अनेकांना त्या ठिकाणी बोलवलं. शेवटी आदरणीय पवार साहेबांच्या कृपेमुळे, रामराजे साहेबांच्या प्रयत्नामुळे कमींसारखा मोठा उद्योग त्या ठिकाणी आला. आता रेशमाताई तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे काहीतरी फुसफट काढायचं आणि केवळ त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी मिळवायचं या दृष्टीने ते फुसफट काढलेले, त्याच्यापेक्षा वेगळं काही कारण नाही. आणि चांगलं चाललेलं कसं बिघडवायचंय, चांगली बसलेली कशी घडी बिघडवायची हे जर कुणाकडून शिकायचं असेल तर आजच्या जे आजी माझी आता काही माझी आहे त्यांच्याकडून शिकायचं. त्यामुळं कृपा करून तिकडं कशाकडेही लक्ष न देता या ठिकाणी या तालुक्याची ही घडी बसवता जवळपास 30 वर्ष आम्हाला लागली. 2 कारखाने या ठिकाणी आता नावारूपाला आलेले आहेत. तुमचा औसा साखरवाडीला जातो. साखरवाडी कारखान्याची काय परिस्थिती होती, आज काय परिस्थिती आहे. 10,000 टनाच्या वर कारखाना त्या ठिकाणी निर्मिती करण्यामध्ये रामराजे साहेबांना यश मिळालेलं आहे. त्या ठिकाणी एक सक्षम त्या ठिकाणी व्यक्ती आणली, सक्षम कंपनी त्या ठिकाणी आणली आणि त्यामुळे सर्व घडताना आपल्याला दिसत आहे. आणि हा आपल्या सर्वांचा शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न, तो अत्यंत योग्य प्रमाणे मार्गी लागलाय का लागला नाही. कोणीतरी येऊन इथं म्हणायचं की मला कारखान्यातून काढलं, मला फसवलं, तुम्ही त्या कारखान्यामध्ये पैसे किती टाकले होते, 1 रुपया ज्यांनी टाकला नाही त्यांनी म्हणायचं की या कारखान्यातून मला फसव. आज यांनी कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी घेतले, कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी टाकून 10,000 टनाच्या पुढे हा कारखाना दिलाय. वेळेवर त्या ठिकाणी योग्य भाव मिळतोय. कामगारांचे अनेक वर्षांचे पगार नव्हते, ते आज वेळेवर होत आहे. या सगळ्याला महत्व आहे का नाही की कुणीतरी काहीतरी सांगायचं मला फसवला, तुम्ही किती पैसे टाकले. या ठिकाणी प्रल्हाद पाटलांना विचारा की तुम्ही या कारखान्यामध्ये काय योगदान दिलं होतं. हा चिमणराव कदम साहेबांकडे होता, त्यांच्याकडून गाडे साहेबांकडे आला, त्यांच्याकडून पुन्हा शामराव भोसलेंकडे आला, त्यांच्याकडून प्रल्हाद पाटलांनी रुपया दिला होता. आजही रेशमाताईंना माहिती आहे यांच्या नावावर कर्ज करून स्वतःची फेडून ते निवांते. वस्तुस्थिती आहे का नाही सांग. आणि ही सगळी वस्तुस्थिती आणि त्या ठिकाणी मग काहीतरी खोटं नाटक सांगून त्या ठिकाणी असं काहीतरी वेगळा भास निर्माण करायचा, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि जे सत्य आहे ते सत्य लोकांपुढे आणून त्या ठिकाणी योग्य ते व्यक्तीला ज्यांनी काम केले त्यालाच त्याचं श्रेय दिलं पाहिजे. तरच इथून पुढच्या काळामध्ये फलटण तालुक्यामध्ये आपण एवढ्या कष्टाने बसवलेली घडी आहे की काही करा पण विस्कटून देऊ नका, एवढीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करणार. पूर्णपणे विस्कटली जाते. हा फलटण तालुका हा सातारा जिल्ह्यात नाही, अगदी महाराष्ट्रात एक आगळा वेगळा निश्चित तालुका आहे की ज्याच्यामध्ये विकासाची कामं होत असताना कुठल्याही प्रकारचा, या ठिकाणी आमदार साहेब सुद्धा 15 वर्ष आमदार आहे, भ्रष्टाचाराचा कुठं लावलेशही नव्हतं. कुठल्याही कामात कुठेही कसल्याही प्रकारचं कमिशन नव्हतं. ते आज सुरू झालंय का. प्रत्येक कामामध्ये कमिशन चालू. म्हणजे अशा प्रकारचे लोक आपण त्या ठिकाणी जर निवडून देणार असलो तर ते आपलं दुर्दैव आहे. आणि म्हणूनच ताकदीने भगवानला आपल्याला उभं राहायचंय. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला ताकदीने जर आपण पुढे गेलो तर मला वाटत नाही आपल्याला कुणी पराभव आपला कुणी करू शकतं. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही ताकदीने जसा हा कार्यक्रम केलाय तसं ताकदीनेच पुढे सुद्धा येणारी प्रत्येक निवडणूक आपण एकत्रित येऊन एका दिलाने त्या ठिकाणी एकजुटीने राजगट म्हणून निवडून निवडणूक आपण आणू, अशा दृष्टीने कामाला लागा.
एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो. आपण उत्तम या ठिकाणी कार्यक्रम घेतलाय. आपल्या सर्वांचंच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी पुन्हा एकदा करचे साहेबांना, जगन्नाथ आप्पासाहेब करच्यांना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.